अमरावतीमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला। काँग्रेस कार्यकर्त्यांनी ताफ्यावर सोयाबीन फेकलं तर सोलापुरातील कारी गावात गोगावलेंचा ताफा रोखण्यात आला। हेक्टरी 50,000ची मदत द्या अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। स्वागतानंतर काँग्रेसच्या वतीने घोषणा ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी अमरावतीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। हातात बॅनर आणि गळ्यात काँग्रेसचं उपरणं घेत काँग्रेस कार्यकर्ते रवींद्र चव्हाणांच्या ताफ्याला आडवे गेले। पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली। काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातात सोयाबीन होतं। रवींद्र चव्हाणांच्या ताफ्यामध्ये भाजप खासदार अनिल बोंडे यांची ही गाडी होती। या गाडीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोयाबीन फेकून मारलं। अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये काँग्रेसला शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता। दुसरीकडे भाजपकडून रवींद्र चव्हाणांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी काही काळासाठी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले। दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी झाली। भाजप कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाण यांचं स्वागतही केलं। स्वागतानंतर काँग्रेसच्या वतीने घोषणा सोलापुरातील कारी गावात मंत्री भरत गोगावलेंचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला। शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांची टिंगल लावली का असं म्हणत एका शेतकऱ्यानं संताप व्यक्त केलाय। गोगावले शेत आमच्या इथं तळवटाचे पैसे सुद्धा निघत नाहीत। 8,500 ने 3,400 रुपये हेक्टर एकरी पडतात। काढायला 6,000 रुपये भाव आहे। शेतकरी टिंगल लावली काय? करू द्या इथं त्यांनी घोषणा 50,000 रुपये हेक्टरची। भरत गोगावलेंनी आज नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या घराला सुद्धा भेट दिली। यावेळी एका महिला शेतकऱ्यानं टाहो फोडला। माझा आणणार आहेस का तोडून काय? आता आम्ही आलोय ना, आम्ही आता बघतो ना। जीवन